जय श्रीराम मित्रांनो अखेर खरीप 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी किंवा नैसर्गिक बदलामुळे नुकसानग्रस्त झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना कमीत कमी 22,000 रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। याचबरोबर या भागामध्ये पीक विमा भरलेल्या फळपीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 42,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विमा सुद्धा मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपण पाहिले आहे की आंबा या पिकाचं पूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सर्वच भागामध्ये आंब्याचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि यामध्ये आंबा आणि काजू हे पीक मुख्यतः कोकणामध्ये घेतलं जात आहे। यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पालघर असेल, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यामध्ये फळबाग क्षेत्र मोठं आहे। यांच्यामध्ये आंब्याचं जर आपण पाहिलं तर साधारणपणे 1,24,500 हेक्टर क्षेत्र ही आंब्याच्या लागवडीखाली आहे आणि आंबा या पिकासाठी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात फळगळ, फुलगळ, मोहरगळ जी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे आणि यांच्यासाठी पंचनाम्याच्या प्रक्रिया सुद्धा पार पाडण्यात आल्या होत्या। यांच्यामध्ये आंबा आणि काजू या दोन्ही पिकासाठी राज्य शासनाच्या नुकसान भरपाईच्या अंतर्गत जास्तीत जास्त 22,000 रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच बरोबर आपण जर पाहिलं तर या भागामध्ये फळ पीक विमा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून भरण्यात आला आहे। जो काही फळ पीक विमा भरला आहे यांच्यामध्ये आंबा या पिकासाठी कोकणातील 302 जी महसूल मंडळे आहेत त्यांच्यापैकी 155 महसूल मंडळामध्ये कमी तापमान या बाबीचा ट्रिगर लागला आहे आणि कमी तापमानाच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर साधारणपणे 6,000 पासून ते 42,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळतो आणि यांच्याच मध्ये आपण जर पाहिलं तर जास्त तापमान याचा ट्रिगर सुद्धा लागू झालेला आहे। जास्त तापमानासाठी आपण जर पाहिलं तर कमीत कमी 17,000 रुपये आणि जास्तीत जास्त 68,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे पीक विमा मिळू शकतो। याबरोबर आंबा या पिकासाठी आता आंब्याचा भर मध्ये आंबा या पिकाचा 15 मे पर्यंत आणखी क्रॉप कॅलेंडर नुसार कालावधी आहे। यांच्यानंतर ही समजा जर फळगळ झाली वाऱ्यामुळे किंवा वादळी वाऱ्यामुळे इतर काही नुकसान झाले तर त्यांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळते। ती जवळजवळ 2,27,000 रुपये प्रति हेक्टर एवढी आंबा सुरक्षित रक्कम असते। त्यामुळे त्यांच्या आणखी जरी काही धोक्यात नुकसान झालं तर ते मिळू शकतं, परंतु कमीत कमी आतापर्यंत जो ट्रिगर लागला आहे या ट्रिगर मध्ये शेतकऱ्यांना एक भरीव अशी नुकसान भरपाई मिळण्यासाठी फळ पीक विम्याची योजनेचे ट्रिगर लागले आहे। काजूला सुद्धा दोन्ही ट्रिगर लागले आहेत। 28 फेब्रुवारीला काजूचा कालावधी संपला आहे। काजूला कमीत कमी 16,800 ते 42,000 रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई दिली जाते आणि यांच्यामध्ये 1,60,000 रुपये प्रति हेक्टर हा काजूचा जो काही विमा सुरक्षित रक्कम असते। त्यामुळे शेतकऱ्यांना फळ पीक विम्याचे दोन्ही ट्रिगर म्हणजे काजूसाठी ट्रिगर लागू झाले आहे आणि आंब्यासाठी ट्रिगर लागू झाले आहेत। तर हा फळ पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना फळ पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांना कमीत कमी 22,000 रुपयाची नुकसान भरपाई ही राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे। अशा प्रकारच्या आज ही घोषणा करण्यात आलेली आहे। लवकरात लवकर आता यांच्या संदर्भातील जे काही राज्यभरातील जे पंचनामे असतील ते येतील, कोकणातील जे पंचनामे असतील ते येतील आणि या पंचनाम्याच्या आधारे पात्र जे काही शेतकरी असतील होतील त्या शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईच्या वितरणाचा GR काढला जाईल, निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि त्याचा अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की घेऊया। परंतु यावर्षी खरोखरच नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तर त्यांना हा एक कुठेतरी दिलासा मिळाला आहे। असा दिलासा आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील मिळावा हीच अपेक्षा आहे। त्यासाठी आणखी 2 महिन्याचा कालावधी अभ्यास वगैरे वगैरे सांगण्यात आलेले आहेत। आता यांच्या संदर्भात देखील काही अपडेट्स आलं तर त्या अपडेट्स आपण नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करून या। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।